शुभ सकाळ सर्वांना। आज आहे सोमवार आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 9। काल महाशिवरात्री होती आणि महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडतात। तर आमचा काल उपवास होता महाशिवरात्रीचा आणि आज आम्ही तो सोडणार आहोत। तर जेवायला काय बनवलं ते दाखवते। हे बघा, पहिल्यांदा तर हे बघा कुकरमध्ये आहे भात आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहिती आहे उपवास सोडायला माझ्याकडे सहसा वाटाण्याचीच भाजी असते। तर आज मी याच्यामध्ये टाकले आहे फरस आणि सुरण। मस्त अशी वाटाण्याची भाजी तयार झाली आहे। हे बघा, हे आहे वरण। माझ्या मुलीला थोडंसं पातळसरच वरण लागतं म्हणून मी पातळच बनवते। मस्त असं आपलं वरण तयार आहे। ह्या आहेत शेपूच्या वड्या, मस्त अशा तळलेल्या आहेत। आणि उपवास सोडायला ना, महाशिवरात्रीचा उपवास सोडायला असं सांगतात की वाघोट्याची भाजी खातात। तर वाघोटी सहसा मिळत नाही। तर माझी मावशी आहे जुईनगरची, 4-5 वर्ष झाली तीच मला वाघोटी आणून देते। तर मस्त अशी वाघोट्याची भाजी तयार झालेली आहे। आणि असं म्हणतात की महाशिवरात्रीचा उपवास सोडायला कैरीचं लोणचं पण खातात, झटपट असं। तर हे बघा, मी कैरीचं झटपट लोणचं बनवलेलं आहे। याच्यामध्ये जास्त काय नाही टाकलं, फक्त आपला आगरी मसाला टाकले, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर, तेल वगैरे नाही घातलं। मस्त असं कैरीचं झटपट लोणचं तयार झालेलं आहे। या निरगुळ्या आहेत, या मस्त अशा भाजून घेतल्या। आणि हे बघा चपात्या आहेत, पण उपवास ना आम्ही भाताने सोडतो, चपातीने वगैरे नाही सोडत। तर या चपात्या मिस्टरांना टिफिनसाठी। आणि गोडामध्ये काय नाही बनवलं, तर हे गुलाबजाम आहेत। गोडामध्ये गुलाबजामच असणार आहेत। चला, तर मी ना आता तुम्हाला ताट वाढून दाखवते। आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि मी आमची दोघांची ताटं वाढून घेतलेली आहेत। आत्ता आम्ही महाशिवरात्रीचा उपवास सोडणार आहोत। तर तुमच्याकडे आज महाशिवरात्रीचा उपवास सोडायला काय जेवण बनवलेलं आहे ते कॉमेंट करून नक्कीच सांगा। चला, तर आता आम्ही उपवास सोडून घेतो।